नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवार यांची चौकशी होणार आहे. अन्यायाविरोधामध्ये लढण्याची तयारी असल्याचं ईडीनं चौकशीला बोलावल्यानंतर रोहित पवार यांनी म्हटलंय. शरद पवार आज दिवसभर हाकेच्या अंतरावरच असलेल्या राष्ट्रवादी भवनामध्ये उपस्थित राहणार आहेत. शरद पवार कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे आज दिसेल, अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली आहे. तर कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन देखील रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी पडल्यानंतर शिखर बँकेद्वारे लिलाव झाला. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांमधून पैसे उचलले होते. अवघ्या 50 कोटीत बारामती अॅग्रोनं कारखाना खरेदी केला असून लिलावात घोटाळ्याचा आरोप आहे. या लिलावात ज्या कंपन्या सहभागी झाल्या त्यांच्यातही एकमेकात झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत. दरम्यान हे दृश्य आपण पाहतो आहोत. रोहित पवार यांच्या समर्थनात आता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. संघर्ष योद्धा आणि पळणारा नव्हे तर लढणारा दादा असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आलाय. दुसरीकडे आपण पाहतोय की रोहित पवार यांच्यासाठी आता कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून केली जाते. तर तिसरी दृश्य आपण पाहतो आहोत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच असलेल्या ईडी कार्यालयाबाहेर आता मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. यापूर्वी देखील आपण पाहिलं होतं शरद पवार त्याचबरोबर जयंत पाटील यांना ज्यावेळी ईडीची नोटीस आलेली होती त्यावेळी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलेलं होतं. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आला. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, तुम्ही एनसीपी कार्यालयाबाहेर आहात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी त्याचबरोबर कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमलेत. काय अधिक सांगा? सागर, आपण पाहतो की रोहित पवारांची बारामती अॅग्रोशी संबंधित 11च्या सुमारास चौकशी सुरू होईल. त्यापूर्वी ते पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या एनसीपीचं जे बलेट पेअर्स मधलं कार्यालय आहे तिथे येतील आणि त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते ईडीच्या ऑफिसकडे जायला निघतील. त्यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे असणार आहेत. मात्र सकाळी 7 वाजल्यापासून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राष्ट्रवादी भवनाच्या समोर पाहायला मिळते आहे. या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे बॅलेट पेअर परिसरामध्ये रोहित पवारांचे ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत. संघर्ष योद्धा अशा त्या बॅनरवरती आशय आहे. शिवाय पळणारा नाही तर लढणारा दादा असा एक खोचक टोला सुद्धा अजित पवार गटाला त्यांनी बॅनरच्या माध्यमातून दिलेला आहे. सगळे हे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कर्जत जामखेड या रोहित पवार यांच्या मतदारसंघातून आले असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. आणि आज 11 वाजता रोहित पवार यांची बारामती अॅग्रोशी संबंधित चौकशीला सुरुवात होईल आणि त्यानंतर दिवसभर त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते आहे. कदाचित ती संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू राहू शकते आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठे आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत. राष्ट्रवादी भवनासमोर या सगळ्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरीकडे शरद पवार हे सुद्धा 10च्या सुमारास राष्ट्रवादी भवन मध्ये येतील आणि त्यानंतर ते सुद्धा स्वतः दिवसभर ठाण मांडून बसणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. एकीकडे रोहित पवार यांची चौकशी सुरू राहील तर दुसरीकडे या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी सुद्धा दिवसभर सुरू असणार आहे. आणि पोलिसांनी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे. एनसीपी कार्यालयाच्या समोर जमणारे हे सगळे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयापर्यंत जाणार नाहीत यासाठी दंगल नियंत्रण पथक त्याचबरोबर महाराष्ट्र मधील वेगवेगळी जी काही पथकं आहेत किंवा मुंबई पोलिसांचा जो मोठा फौजफाटा आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे. आपण पाहतो की हे सगळे कार्यकर्ते कर्जत जामखेड या मतदारसंघातून आलेले आहेत. रोहित पवार यांचे हे सगळे बॅनर सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि एनसीपी कार्यालयाच्या पुढच्या बाजूला जो ईडीकडे जाणारा रस्ता आहे तो सुद्धा बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या दोन्ही बाजूला लावण्यात आलेला आहे. बॅरिकेडिंग